हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य, नोद्विजेत प्राप्य चा प्रियं. स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. न प्रवृष्येत प्रियं प्राप्य, नोद्विजेत प्राप्य चा प्रियं. स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 20व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. प्रियं प्राप्य न प्रहृष्येत च अप्रियं प्राप्य न उद्विजेत. स्थिरबुद्धी ही असम्मूढः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. त्याचा अर्थ असा आहे की जो मनुष्य प्रियं प्राप्य, प्रिय वस्तू प्राप्त झाल्यास, न प्रहृष्येत हर्षित होत नाही, ज्याची बुद्धी ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, परब्रह्मविषयक अज्ञान ज्याच्या ठिकाणी आता राहिलेलं नाही आहे, परब्रह्माच्या ठिकाणीच जो विचाराने स्थित झालेला आहे, असा जो ब्रह्मज्ञानी आहे, तो प्रियं प्राप्य, प्रिय वस्तू अनुकूल विषय प्राप्त झाले तरी देखील न प्रवृष्येत हर्षित होत नाही. च आणि अप्रियं प्राप्य न उद्विजेत, आणि प्रतिकूल विषय प्राप्त झाले, अप्रिय वस्तू प्राप्त झाली तरी देखील उद्विग्न होत नाही. स्थिर बुद्धी ही, तो स्थिर बुद्धीचा असम्मूढ हा मूढतारहित मोहरहित ब्रह्मविद, ब्रह्माला जाणणारा जो ज्ञानी आहे, ब्रह्मणी स्थित हा, ब्रह्मामध्ये काय असतो, स्थित असतो. आता इथं विधीचा प्रयोग केलेला आहे. प्रवृष्येत नोद्विजेत म्हणजे हर्षित होऊ नये, उद्विग्न होऊ नये, असा काय केलेला आहे, प्रयोग केलेला आहे. त्याचा अर्थ काय घ्यायचा, तो हर्षित होत नाही, उद्विग्न होत नाही, असा अर्थ घ्यायचा आहे. पण प्रयोग करताना शब्दांचा, विधीचा प्रयोग केलेला आहे, लिंग लकाराचा प्रयोग केलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो, प्रिय वस्तू प्राप्त झाली असता हर्षित होऊ नये, आणि अप्रिय आणि प्रतिकूल विषय प्राप्त झाला असता उद्विग्न होऊ नये. हा प्रयोग का केला, तर
ही जी लक्षणं आहेत ती ज्ञानीपुरुषाची जरी सांगितलेली असली तरी मुमुक्षूंनी ही जीवनमुक्तांची जी स्वाभाविक लक्षणं आहेत ती पाहून त्यांना प्राप्त जर अनुकूल विषय झाले तरी हर्षित होऊ नये, आणि प्रतिकूल विषय प्राप्त झाले, अप्रिय वस्तू प्राप्त झाल्या तरी उद्विग्न होऊ नये, हे त्यांच्यासाठी. हे पहा, असं म्हणतात की नाही, भगवान भाष्यकारांनी म्हटलेलं आहे की सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्ध पुरुषाची जी स्वाभाविक लक्षणं असतात ती साधकासाठी साधनं असतात. म्हणजे जे संत आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, बोधसंपन्न महात्मे आहेत, त्यांच्या ठिकाणी जे स्वाभाविक लक्षणं दिसून येतात, सहज जी लक्षणं त्यांच्या ठायी दिसून येतात, साधकाला ती आपल्या अंगी प्रयत्नाने आणावी लागतात. आता सत्य बोले मुखी दुःखवी अनेकांच्या दुःखी, हे संतांचं लक्षण आहे की नाही. सहज बोलताना ते सत्य बोलतात, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात, हे स्वाभाविक लक्षण आहे. जो त्या मार्गावर आहे साधक, त्यानं ही लक्षणं आपल्या प्रयत्नानं आणायची आहेत. प्रयत्नपूर्वक सत्यच बोलायचंय आणि दुसऱ्याच्या दुःखांचा कळवळा आला पाहिजे. तो संतांना आपोआप येतो. जे सिद्ध पुरुष आहेत त्यांच्यात ज्या गोष्टी सहज दिसून येतात, त्यांची जी सहज स्वाभाविक लक्षणं आहेत ती साधकाची काय असतात, साधनं असतात. म्हणून ही ज्ञानीपुरुषाची लक्षणं बघून, त्यांचा अभ्यास करून, चिंतन करून मुमुक्षुने सुद्धा असा प्रिय विषय प्राप्त झाल्यास हर्षित होऊ नये आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यास उद्विग्न होऊ नये, हा विधी सांगण्याकरिता हा लिंग लकाराचा काय केलेला आहे, इथं प्रयोग केलेला आहे. खरं तर हे जे श्लोक आहेत हे त्या प्राप्त पुरुषाचे लक्षणं भगवंत सांगू लागलेले आहेत. कारण आत्ताच म्हटले की नाही, देव ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षण ही आहे, अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. अशा समदृष्टीला प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्याचं काही लक्षण सुद्धा आहे. हे अर्जुना बघ, तुला मी थोडक्यात ते सांगतो, असं भगवान म्हणाले आणि लगेच लक्षणं सांगायला काय केली, सुरुवात केली. आणि हे लक्षण सांगितलं की प्रिय वस्तू प्राप्त झाल्यास तो हर्षित होत नाही, आणि अप्रिय वस्तू प्रतिकूल गोष्टी प्राप्त झाल्यास जो उद्विग्न होत नाही, असा स्थिर बुद्धीचा असमूढा, मूढता रहित, मोहरहित असा ब्रह्मविद, ब्रह्माला जाणणारा, ब्रह्मणी स्थितः, ब्रह्मामध्येच काय असतो, स्थित असतो. विचारानं ब्रह्माच्या ठिकाणीच जो काय झालेला आहे, स्थित झालेला आहे. न प्रवृषेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्यच्या प्रियम, स्थिर बुद्धिरसमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. प्रियम प्राप्य न प्रवृषेत. हे पहा, आता प्रारब्ध प्राप्त जे विषय आपल्याला प्राप्त होत असतात, ज्या गोष्टी घडत असतात त्यातील अनेक प्रिय असतात, अनेक गोष्टी अप्रिय असतात. कधी आपल्याला अनुकूल वाटणाऱ्या घटना घडतात, तसे प्रसंग निर्माण होतात, आणि कधी कधी आपल्याला प्रतिकूल असणाऱ्या गोष्टी घडतात, तसे विषय प्राप्त होतात. आणि जो सामान्य मनुष्य आहे तो प्रिय गोष्टीच्या प्राप्तीनं काय होतो, हर्षित होतो. त्याच्या मनासारखं घडलं की त्याला काय होतं, आनंदाला उधाण येतं, त्याला हर्ष होतो मोठा. आणि त्याच्या मनाच्या विरोधी घडलं, प्रतिकूल घडलं, त्याला हे घडू नये असं वाटतं, ते घडलं की त्याने काय होतं, तो उद्विग्न होतो, दुःखी होऊन जातो. पण हा जो महात्मा आहे, ज्यांची बुद्धी ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, ब्रह्मविषयक अज्ञान ज्यांचं नष्ट झालेलं आहे, असमूढा, संमूढ नाहीत ते, असमूढा, मोह अज्ञान त्यांचं दूर झालेलं आहे, तो महात्मा
परब्रह्माच्या ठिकाणी विचाराने काय आहे, स्थित आहे, तो मात्र अनुकूल विषय प्राप्त झाला तरी हर्षित होत नाही आणि प्रतिकूल विषय प्राप्त झाला तरी उद्विग्न देखील होत नाही. तो ब्रह्मविद म्हणजे ब्रह्माला जाणणारा आहे. परब्रह्माचं अपरोक्षत्वानं त्याला ज्ञान आहे. ते परब्रह्म मीच आहे असा ज्याचा काय आहे साक्षात अनुभव आहे. परब्रह्मामध्ये जो विचाराने सदा सर्व काळ काय आहे स्थित आहे. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे. तरी मृगजळाचे निपुरे, तरी मृगजळाच्या पुराणे जैसे गिरीवरे न लोटीजे का. मृगजळाच्या पुराणे गिरीवर मोठा पर्वत जसा वाहून जात नाही. मोठा पर्वत पुराणे वाहून जात नाही. आणि कशाच्या पुराणे, मृगजळाच्या पुराणे. आता खरा पूर आला तरी सुद्धा पर्वत वाहून जाणार नाही. गिरीवर म्हटलं, टेकडी वगैरे असं काही म्हटलेलं नाही. मोठा पर्वत, हिमालय पर्वतासारखा, विंध्य पर्वतासारखा पर्वत खरोखर मोठा महापूर आला तरी वाहून जाणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात मृगजळाच्या पुरानं. आता मृगजळाच्या पुरानं काडी सुद्धा वाहून जाणार नाही. लक्षात आलं का? पण उदाहरण कसं दिलंय. तरी मृगजळाची निपुरी न लोटीजे का गिरीवरी, तैसा शुभाशुभी न विकरी पातलिया जो. तैसा त्याप्रमाणे पातलिया शुभाशुभी न विकरे, शुभाशुभी पातलिया जो न विकरे. चांगले वाईट विषय प्राप्त झाले तरी सुद्धा जो न विकरे, हर्ष विषादांनी विकारी होत नाही, त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. चांगल्या किंवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या तरी देखील त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराणे श्रेष्ठ असा हिमालय पर्वत वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगले वाईट विषय प्राप्त झाले तरी सुद्धा जो हर्ष विषाद इत्यादी विकारांनी विकारी होत नाही. हे पहा, आत्मज्ञान प्राप्त झालं. आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्याचं प्रारब्ध संपलं असं नाही ना. त्याच्या देहाचं देखील काय शेष आहे, प्रारब्ध शेषच आहे. त्याला देखील जो मृत्यू ठरलेला आहे या देहाचा, जेवढं काही आयुष्य आहे तेवढं काय करावं लागणार आहे, जगावंच लागणार आहे. जरी आता त्याला ज्ञान झालं आणि पुढचं त्याचं आयुष्य उरलेलं आहे तरी त्याला ते जगावंच लागणार आहे. असं थोडंच आहे की आत्मज्ञान झालं की प्रारब्ध संपतं. तसं जर असतं तर ज्याला आत्मज्ञान झालं तत्क्षणीच मेलाच असता तो. मग लोक म्हटले असते आत्मज्ञान म्हणजे हा मोठा रोग आहे. असा भयंकर रोग आहे की आत्मज्ञान झालं की त्या क्षणीच माणूस मरतो. तसं नाही आहे. आत्मज्ञान म्हणजे आत्म्यासंबंधीचं ज्ञान, आपल्याला ब्रह्मस्वरूपानं ओळख होणं. पण त्यानंतर देखील त्याचं आयुष्य काय राहतं, शिल्लक राहतं. त्याचं देखील प्रारब्ध शेष राहतं आणि त्या प्रारब्धानुसार बरे वाईट प्रसंग त्याच्याही जीवनात येतातच. पण त्यावेळेस त्याच्या चित्ताची जी स्थिरता आहे ती विचलित होत नाही. त्याचं चित्त तसंच काय राहतं, स्थिर राहतं. आपल्या अज्ञान्यांच्या जीवनात जसे बरे वाईट प्रसंग प्रारब्धानं येतात तसेच प्रसंग त्या आत्मज्ञानाच्या जीवनात देखील येतात. पण सामान्य माणूस त्या बऱ्या वाईट प्रसंगानं हर्षित होतो, दुःखी होतो, उद्विग्न होतो, त्याचं चित्त चंचल होऊन जातं, अस्थिर होतं. तसं मात्र त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या बाबतीत घडत नाही. कसा त्याच्या चित्तात बिघाड होत नाही, कसा त्याच्या चित्तात विकार उत्पन्न होत नाही, उदाहरण दिलं त्यांनी.
मृगजळाचे नि पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे. अहो ज्ञानोबरायांनी गिरीवर शब्द वापरला, टेकडी वगैरे नाही. महापूर आला तर टेकडी सुद्धा एखाद्या वेळेस वाहून जरी नाही गेली तरी ती काय होऊन जाईल, दुभंगू शकते ना. लक्ष म्हणतात की नाही, इथं मोठा महापूर आला आणि नदीनं आपला काय केला, प्रवाह बदलला, मध्ये भगदाड पडलं म्हणे. प्राचीन नेवासा इथं होतं, प्रवाह या बाजूनं होता असं सांगतात की नाही. आणि नदी तीरावर असलेलं हे गावालगतचं शिवमंदिर, करवीरेश्वर महादेवाचं मंदिर, जे नदीच्या तीरावर आहे, गावाला लगत आहे. म्हणजे इथून प्रवाह होता की नाही, पण निसर्गामध्ये उत्पात घडला, अतिवृष्टी झाली असेल, महापूर आला आणि तिकडून ते भगदाड पडलं की नाही. म्हणजे टेकडी जर असेल तर महापुराने काय होऊ शकते, वाहून जाऊ शकते किंवा तिला हानी दुभंगू शकते. मोठा पर्वत आला तर तो पर्वत नाही दुभंगणार, नदीचेच दोन भाग होऊन जातील. लक्षात आलं का. आपल्याला त्या नर्मदा खंडामध्ये असं बघायला मिळतं की नाही, मोठा पर्वत आला तर असं दोन्ही बाजूनं नदी इकडून गेली तिकडून गेली, पुन्हा तिचा काय झाला, तो पर्वत गेल्यानंतर पलीकड पुन्हा संगम झालेला आढळतो. म्हणजे महापुरानं मोठा पर्वत जरी असला तर तो पर्वत दुभंगणार नाही, नदीच काय होऊन जाईल, दुभंगून जाईल. मोठा पूर जरी असला तरी तो पर्वत काही हलणार सुद्धा नाही. मग खऱ्या महापुराने सुद्धा जर मोठा पर्वत हलणार नसेल तर मग खोट्या त्या मृगजळाच्या पुरानं तो पर्वत कसं काय हलेल, हलणारच नाही. हे अशक्य काय आहे गोष्ट आहे. अगदी त्याच पद्धतीनं हा जो आत्मज्ञानी महात्मा आहे त्याच्या जीवनामध्ये शुभ अशुभ, चांगलं वाईट, बरं वाईट असं काही जरी प्राप्त झालं तरी देखील तो न विकारी, त्याचं अंतकरण विकारी होत नाही. हे पहा, तो ज्ञानी पुरुष त्याला प्राप्त झालेल्या शुभ अशुभ गोष्टींना मृगजळाप्रमाणे असत्यच मानतो. आपण सामान्यांनी ज्या गोष्टींना शुभ, काही गोष्टींना अशुभ असं मानलेलं आहे. ही गोष्ट बरी, ही गोष्ट वाईट असं मानलेलं आहे. या सगळ्या गोष्टींना तो मिथ्या मानतो, असत्य मानतो. आणि त्याच्यामुळं त्याचं अंतकरण विचलित होत नाही. तो आत्मानंदामध्ये अखंड निमग्न असतो. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो ओखटेने नागवे विषाद असे आपण बघून आलो. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे. काही चांगलं प्राप्त झालं तरी देखील तो काही त्याने हर्षित होत नाही. आणि ओखटेने नागवे विषादासी, काही ओखट वाईट प्राप्त झालं तरी विषादाकडून तो नागवला जात नाही, म्हणजे विषाद त्याला प्राप्त होत नाही. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो. हे त्रिविध दुःख, त्रिविध ताप आपण म्हणतो, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक. त्रिविध दुःखांचे, तापांचे मेळावे त्याच्याकडे आले. म्हणजे एवढं मोठं काय झालं, महान दुःख त्याला प्राप्त झालं. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो. थोडंसं सुद्धा त्याच्यातून तो काय होत नाही, विचलित होत नाही. कसा होत नाही, ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुरानं मोठा पर्वत लोटल्या जात नाही, वाहून नेल्या जात नाही. तरी मृगजळाचे नि पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातली आजो. पुढे येईल, आपण चिंतन करत जाणारच आहोत. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकं ततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. गुरुणापि दुःखेन न विचाल्यते. मोठी दुःख
जरी येऊन प्राप्त झाली तरी न विचारले ते त्याने तो विचलित होत नाही, कारण त्याला लाभच एवढा प्राप्त झालेला आहे की त्या आत्मलाभापुढं ही किरकोळ दुःख तो त्याची गणतीच करत नाही. लक्षात आलं? पुढे येईल आपल्याला तो विषय. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटी जे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. कारण तो प्राप्त पुरुष आहे, आत्मज्ञानी आहे, स्वस्वरूपाला त्याने जाणलेलं आहे आणि आपल्याहून भिन्न काही नाही आहे हेच त्याने जाणलेलं आहे. सर्वत्र ब्रह्मदृष्टी त्याला काय झालेली आहे? प्राप्त झालेली आहे. त्यामुळं शुभ किंवा अशुभ हे जे आपल्या अज्ञानी लोकांच्या दृष्टीनं आहे त्याच्या दृष्टीनं काय आहे? शुभ काळ अवघ्या दिस, त्याला सगळं काय आहे? शुभच आहे. हरीची या दासा हरी दाही दिशा, सगळीकडे त्याला काय आहे? हरीचीच काय आहे? प्रतीती आहे. ते प्राप्त असलेलं दुःख सुद्धा तो आनंदानंच काय करतोय? उपभोगतोय. हरी इच्छा, भगवंताची ही इच्छा आहे असं समजून काय करतो? ठेविले आनंदी तैसेची राहावे, पण चित्ती असू द्यावे समाधान. त्याच्या चित्तामध्ये थोडीशीही विचलितता येत नाही, थोडा सुद्धा विकार निर्माण होत नाही. सामान्य माणसाच्या मनामध्ये मात्र शुभ गोष्टीच्या प्राप्तीनं हर्ष निर्माण होतो आणि थोडं अशुभ काही प्राप्त झालं की काय होतो? उद्वेग काय होतो? निर्माण होतो. हे बघा, विषयांतर होणार नाही पण सांगतो, आठवली गोष्ट. विकार हेतव सती विक्रियन्ते येषान्न चेतांसी त एव धीराहा. साहित्यामध्ये असं म्हटलेलं आहे. धीर कोणाला म्हटलेलं आहे? धीर पुरुषाची व्याख्या केलेली आहे. तर विकार शब्द आला म्हणून मला आठवलं. विकार हेतव सती विक्रियन्ते, सामान्य माणसाच्या मनामध्ये विकार निर्माण करू शकतील असे विषय जवळ असताना सुद्धा ज्याच्या मनामध्ये थोडा सुद्धा विकार निर्माण होत नाही तर एव धीराहा, त्यांनाच धीर म्हटलेलं आहे. मला याच्यातून काय सांगायचंय? आपण जी सामान्य माणसं आहोत, थोडी बहुत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, थोडे बहुत दुःखाचे प्रसंग निर्माण झाले की लगेच काय होतो? विचलित होतो. आताची माणसं तर शालेय शिक्षण जरी अधिक त्यांचं झालेलं असेल तरी देखील अशा सांसारिक थोड्याशा दुःखाने इतकी विचलित होतात की अगदी आत्महत्यापर्यंत त्यांची मजल जाते. थोडं कोणी बोललं, अपमान झाला, थोडीशी व्यवहारामध्ये हानी झाली तरी देखील काय होतात? जीव देण्यापर्यंत त्यांची काय जाते? मजल जाते. एवढे पाऊल उचलतात. हा जो महात्मा आहे याच्या जीवनामध्ये शुभ प्रसंग येवोत, सुखाचे प्रसंग येवोत की दुःखाचे प्रसंग येवोत, अपमानाचे प्रसंग येवोत, हानीचे तुकोबाराय म्हणतात की नाही, बरे झाले देवा निघाले दिवाळ, बरे या दुष्काळे पीडा केली. कोण म्हणू शकतो? जो आत्मज्ञानी आहे तोच म्हणू शकतो. बरं बरं म्हणतो त्याला. सगळ्याच गोष्टींना काय म्हणतात ते? बाईल कर्कशा, ते त्याला सुद्धा काय म्हणतात? ते बरंच झालं म्हणतात. सगळी धनहानी झाली, द्रव्यनाश झाला, काय म्हणतात त्याला? बरंच झालं म्हणतात. लक्षात आलं का? ह्या महात्म्याच्या मनामध्ये त्याच वेळेस विकार उत्पन्न होईल ज्या वेळेस मृगजळाच्या पुरानं मोठा पर्वत वाहून जाईल. मृगजळाच्या पुरानं पर्वत वाहून जात नाही, त्याच पद्धतीनं शुभाशुभी विकर पातलिया जो न विकरी. चांगले वाईट, बरे वाईट विषय प्राप्त झाले तरी सुद्धा जो ज्याचं अंतकरण विकारी होत नाही, हर्ष विषाद इत्यादी विकार त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत, तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म. हे पांडुसुता, हे अर्जुना, तोची तो निरुता समदृष्टी, तोच खरा निश्चयी आणि तोच खरा समदृष्टीचा पुरुष आहे आणि तोच परमार्थतः स्वरूपतः ब्रह्म आहे. हरी म्हणे असे श्रीकृष्ण म्हणाले. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता. तत्वतः तात्विक दृष्ट्या विचार केला तर तोच समदृष्टीचा पुरुष आहे. इथं विषय जो चाललेला आहे समदृष्टी, ज्याला
सर्वत्र समदृष्टी ज्याची आहे, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिना. भगवंत म्हणतोय अर्जुनाला, तोच खरा कसा काय आहे, समदृष्टीचा आहे. आणि खरं म्हणजे समदृष्टीचा आहे एवढंच नाही, तोच ब्रह्म आहे. लक्षात आलं का? तो हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म, असा आत्मज्ञान संपन्न म्हणजे ब्रह्मच आहे. ब्रह्म ज्याप्रमाणे कर्मातीत आहे, तसाच हा पुरुष सुद्धा काय आहे, कर्मातीतच आहे. आता हा देहधारी आहे, तुमच्या आमच्यासारखा अज्ञान्यांसारखाच हा काय आहे, देहधारी आहे. या देहात असतानाच तो परब्रह्म स्वरूप आहे. म्हटलंय की नाही, ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. जो योगयुक्त पुरुष आहे त्याच्या ठाई अमूर्त त्या निर्गुण निराकार परमात्म्याचे सगळे गुण दिसतात. तनु त्यागे विन, शरीर त्यागल्या वाचून जगत असतानाच, प्रारब्ध प्राप्त कर्म फळ भोगत असतानाच तो काय आहे, साक्षात परब्रह्मच आहे. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. लक्षात आलं का? म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्ट हे तर त्यांचे कट्टर वैरीच होते अगोदर तुकोबरायांचे, पण ज्यावेळेस त्यांना अनुभव आला, तुकोबराय आपण समजतो तसे सामान्य नाहीत. तुकोबराय देखील म्हटले की नाही, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला मी दिसतो तसा नाही. बरेच लोक म्हणत असतात ना, तो दिसतो तसा नाही. तसं नाही बरं. लोक म्हणत असतात तो माणूस दिसतो तसा नाही बरं का, वेगळाच आहे आतून. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला मी जसा दिसतो म्हणजे तुमच्यासारखा सामान्य कोणीतरी संसारी व्यक्तीत दिसतो, तसा मी नाही. मग कोण आहे? मी कोण आहे हे विचारायचं असेल कोणाला विचार, पांडुरंगाला. तो आणि मी एकच आहे. तुकी तुकला तुका विश्वी भरोणी उरला लोका. तुकी तुकला तुका, त्यांची साम्यता कोणाशी आहे? परब्रह्माशी. म्हणजे परब्रह्मच देह असतानाच परब्रह्म स्वरूप ते झालेले आहेत. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म. तत्वतः तोच समदृष्टीचा पुरुष आहे. श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना, तोच स्वयमेव ब्रह्म आहे असं काय कर समज. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते. 21वा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ आपण पाहूया. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा आत्मनि यत् सुखम विंदती सह ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षयम सुखम अश्नुते. बाह्य स्पर्शेषु म्हणजे बाह्य विषयांमध्ये, म्हणजे ज्या भौतिक वस्तू आहेत त्यांच्या संबंधामध्ये, बाह्य विषयांमध्ये असक्तात्मा जो आसक्ती रहित अंतकरणाचा आहे. म्हणजे बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा म्हणजे बाह्य विषयांच्या बाबतीमध्ये जो आसक्ती रहित आहे, ज्याचं चित्त बाह्य विषयांमध्ये आसक्त नाही. आत्मनि यत् सुखम विंदती. आत्मनि आत्म्याच्या ठिकाणी यत् सुखम जे सुख आहे, विंदती प्राप्त करून घेतो. बाह्य विषयांमध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही, आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे
ते जो प्राप्त करून घेतो. आणि सहा ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षयम सुखम अश्नुते. सहा म्हणजे तो ब्रह्मयोगयुक्तात्मा म्हणजे ब्रह्मामध्ये अभिन्न भावानं स्थित झालेला जो मनुष्य आहे तो काय करतो? अक्षयम सुखम अश्नुते, अक्षय सुखाचा अनुभव करतो. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचं चित्त योगयुक्त म्हणजे समाधीयुक्त झालेला आहे तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा. हे पहा, सामान्य मनुष्य सुख जे शोधतो ते विषयांमध्ये शोधत असतो आणि त्या विषयांचंच काय करत राहत असतो? चिंतन करत राहत असतो. म्हणजे ज्याचं चित्त कशामध्ये असतं? विषयांमध्येच असतं. तो का चिंतन करतो? कारण त्याला अज्ञानामुळं अशी त्याची समज आहे की हे विषय काय आहेत? सुखरूप आहेत. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही. इंद्रियांचा स्वभावच असा आहे की या विषयांपेक्षा अधिक सुखकारक रमणीय या जगाच्या पाठीवर काहीच दुसरं नाही आहे. हे पहा, काहीतरी अशी अवस्था आहे याची कल्पना असल्याशिवाय माणसं त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करतील का? नेवासा म्हणून काहीतरी एक गाव आहे, तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केलेली आहे. हे ठाऊक असल्याशिवाय इकडे येण्याची प्रवृत्ती होईल का? येण्याची इच्छा होणार नाही, प्रयत्न होणार नाही, साक्षात तसा माणूस येणारही नाही. कधी येईल? ज्यावेळेस त्याला हे असं काहीतरी ठाऊक असेल. अनेक लोक इथं येतात, कुठंतरी आलेले असतात जवळपास आपल्या जिल्ह्यात, आणि मग कळतं असं असं स्थान आहे आणि मग येतात. आपल्याला भेटतात त्यातली बरीच माणसं. ते म्हणतात आम्हाला ठाऊक नव्हतं पण कळालं, आम्ही जन्मामध्ये पहिल्यांदाच इथं आलो. ठाऊक झालं म्हणून आले. ठाऊक नव्हतं तर येण्याचा काही प्रश्नच नाही. अगदी त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाला या इंद्रियांच्या पलीकडे देखील काहीतरी असं महासुख आहे याची काय नाही आहे? कल्पनाच नाही आहे. त्याला जे काही ठाऊक आहे ते काय ठाऊक आहे? की हे विषय सुखकारक आहेत. म्हणून मग तो काय करतो? ते विषयांचंच काय करतो? चिंतन करत राहतो. पण हा जो प्राप्त पुरुष आहे, आता हे लक्षण सांगू लागलेत ना ज्ञानी पुरुषाची, प्राप्त पुरुषाची, समदृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे त्या पुरुषांची ही लक्षणं आहेत की नाही? त्यांना मात्र कळालेलं आहे. विषयांचं अंतरंग त्यांनी काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. हे पहा, पुढं विषय येणारच आहे. पुढचा श्लोक आहे, ही संस्पर्शजा भोगा दुःख यो न येवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः तेषु न रमते. ज्ञानी माणसं त्याच्यात रममान होत नाहीत. कारण इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते सर्वस्वी दुःखालाच कारण होतात. कारण ते उत्पत्ती आणि विनाशयुक्त आहेत हे जाणलेलं आहे या ज्ञानी पुरुषाने. म्हणून ते त्याच्यात रममान होत नाहीत. बुधाहा तेषु न रमते. ज्ञानी पुरुष त्याच्यात रममान होत नाहीत. याचाच अर्थ जे रममान होतात ते ज्ञानी नाहीत. म्हणजे जे अज्ञानी आहेत ते काय होतात? रममान होतात. रममान होतात म्हणजे त्याच्यातच लागलेले राहतात. त्याचं चिंतनही त्याचंच अहोरात्र करत राहतात. पण हा जो महात्मा आहे त्याचं चित्त मात्र या बाह्य विषयांमध्ये अजिबात आसक्त नाही आहे. कारण त्यानं विषयाचं अंतरंग जाणलेलं आहे आणि हे विषय सर्वस्वी दुःखाला कारण आहेत हे त्यानं जाणलेलं असल्यामुळं दुःखकारक गोष्टीचं चिंतन कशाला करील तो? म्हणून बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही तो काय करतो? आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते काय करतो? प्राप्त करतो. आत्मनि यत् सुखम विंदती. स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी जे काय आहे सुख आहे ते जो प्राप्त करून घेतो. आणि ब्रह्मयोग युक्तात्मा, ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचं चित्त योगयुक्त म्हणजे समाधीयुक्त झालेलं आहे, ब्रह्मामध्ये अभिन्न भावाने स्थित झालेला जो आहे तो अक्षयम सुखम अश्नुते.
तो पुरुष अविनाशी सुखाचा काय करतो, अनुभव घेतो. कारण परब्रह्माचं सुख हेच सुख खरं अविनाशी आहे. त्या सुखाला काही नाही, नाश नाही. बाकीचं तर ते सुखच नाही आहे, त्याला सुख हे आपण काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. विषयाचे कांदे वाटून जो रस घे पिळून ज्ञानोबा आहे म्हणतात, त्यालाच अमृत नाव ठेवायचं. विषकंद वाटायचे आणि त्याचा रस काढायचा आणि त्यालाच अमृत म्हणून काय करायचं, प्राशन करायचं. असं असं अज्ञानाची परिस्थिती आहे. ते एकतर सुख नाहीच, पण जरी मानलं आडनावापुरतं त्याला नाव आपण काय दिलं, सुख दिलं. सुख या विषय सुखाला सुख नाव दिलं. जसं सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, तामस ज्ञान. आता ते आडनावाचं ज्ञान ज्ञानोबा म्हणतात की नाही. आता ते ज्ञान कसं असेल, पण म्हणावं लागतंय ना. आता ते हे यांना म्हटलं ना सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, मग तामसाला सुद्धा ज्ञान म्हणावं लागतंय. तसं याला आपण काय म्हटलं, सुख म्हटलं. पण तेही चिरकाळ नाही. कोणतं, विषयांपासून होणारं जे सुख आहे ते चिरकाळ नाही. ते कसं आहे, नाशवंत आहे. त्या विषय इंद्रियांच्या संयोगातूनच तेवढ्यापुरतं निर्माण होतं. सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वत आहे. पण अविनाशी सुख कोणतं आहे, आत्म्याचं सुख आहे. आणि हा पुरुष काय करतो, अक्षयम सुखम अश्नुते, त्या अविनाशी सुखाचा काय करतो, अनुभव घेतो. याच्यावर आता 3 2 5 6 ओव्या आहेत, त्याचा विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्र मेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवणी भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवर्य वंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.